गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सर्वोच्च सन्मान म्हणजे इथली अनेक वर्षांची संत परंपरा होय। मागील 700 वर्षापासूनचा काळ आपण संतांचा आणि पर्यायाने संत वाङ्मयाचा काळ म्हणून ओळखतो। सामान्यातील सामान्य आणि अशिक्षित लोकांच्या ओठांवर संतांची अभंगवाणी पिढ्यानपिढ्या रेंगाळते आहे। इतके लोकाभिमुख आणि लोकात मुरलेले वाङ्मय जगाच्या पाठीवर इतरत्र कोठेही नाही। संतांनी समाजातील विकृती नाहीशा करून समाजाला नैतिक मार्गावर आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे। समाजाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विचारांना नवा आशय प्राप्त करून दिला आणि संपूर्ण समाज जीवनाला एका नव्या वाटेवर आणण्याचं युगप्रवर्तक कार्य संतांनी केलं। भक्तीच्या माध्यमातून समाजातील भेदभाव दूर करण्याचा मोठा संदेश संतांनी आपल्या उक्ती आणि कृतीतून दिला। संतांनी समाजाला भक्तीची, चिंतनाची, आत्मपरीक्षणाची आणि मानवतावादाची शिकवण दिली। संतांनी मानवतावादी विचार जनसामान्यात रुजविण्याचा प्रयत्न केला। माणसांनी एकमेकांना मदत करावी हे शिकवलं। चांगले नागरिक निर्माण व्हावेत, जीवन सत्कारणी लागावं, समाज उपयोगी लागावं, यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करावा हा विचार संतांनी मांडला। भक्तीच्या माध्यमातून समाजातील भेदभाव दूर करण्याचा मोठा संदेश संतांनी आपल्या वाणी आणि कृतीतून दिला। संतांनी देवाकडे स्वतःसाठी तर काहीच मागितले नाही, उलट समाजाच्या सुखासाठी त्यांनी आपला देह झिजवल्याचे पाहायला मिळते। म्हणूनच तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पसायदानामध्ये विश्वात्मक सुखाची याचना केली। दुष्टाचीही बुद्धी परावर्तित व्हावी म्हणून खळांची व्यंकटी सांडो अशा प्रकारची निर्मळ याचना भगवंताकडे केली। जर अंतकरण शुद्ध असेल तरच हे घडू शकेल हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं। म्हणूनच आज शेकडो वर्षानंतरही लाखो भक्त कोणताही भेदभाव मनामध्ये न ठेवता पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी कार्तिकीला एकत्र येतात। संतांच्या ठाई कोणताही भेदभाव नव्हता। कोणताही भेदभाव मनामध्ये न ठेवता जर परमेश्वराची भक्ती केली तर त्यातून विषमतेचा सहजपणे नायनाट होऊ शकतो। पारलौकिक आनंदासाठी आज शेकडो वर्षानंतरही संतांनी शिकवलेला मानवतावादाचा हा विचार खऱ्या अर्थाने भक्ती, ज्ञान आणि कर्म या माध्यमातून समाजाला एकत्र बांधून ठेवणारा आहे। प्रत्येकाने आपल्याला मिळालेले आयुष्य हे सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तो करताना तुम्ही कितीही मोठे लौकिक शिक्षण घेतलेले असेल तरी देखील मनाच्या समाधानाचा, पारलौकिक आनंद देण्याचं सामर्थ्य त्या शिक्षणामध्ये नसतं। ते भक्तीमधूनच प्राप्त करता येतं। असा अतिशय चिरंतन स्वरूपाचा वसा संतांनी आपल्याला दिला। महाराष्ट्रातील संतांच्या मांदियाळीचा विचार करताना ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, संत चोखामेळा, सावतामाळी, नरहरी सोनार, जनाबाई, मुक्ताई अशी कितीतरी नावे समोर येतात। या संतांनी केवळ आपल्या ईश्वर भक्तीतून समाजाला आनंदाचे निधान देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते। समाजाला जोडून ठेवण्याचं काम हे केवळ भक्तीच्या आणि अध्यात्माच्या अंगाने होऊ शकतं। म्हणूनच अनंत उपकार करणारे संत महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानाचा विषय आहेत। अशाच एका संताबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। ते आहेत सद्गुरू संत आत्माराम महाराज। महाराजांबद्दल अनेक आख्यायिका शेलगाव, मुगट, लहान, चाभरा इत्यादी गावामध्ये ऐकायला मिळतात। किशनराव लाटकर गुरुजी लिखित ओवीबद्ध चरित्रानुसार संत आत्माराम महाराजांचा जन्म लोहा तालुक्यातील वाळकी लहान येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात शेके 1712 अर्थात इसवी सन 1790 या वर्षी झाला। महाराजांच्या वडिलांचे नाव संभाजी ढेपे होते।
लहानपणापासूनच महाराजांना भगवत भक्तीची प्रचंड आवड होती. मन विरक्तीकडे वळलेलं होतं. प्रभू भक्तीत तल्लीन होऊन नामस्मरण आणि भजनाचा छंद महाराजांना बालपणापासूनच जडला होता. महाराजांनी आषाढी कार्तिकीची पंढरपूरची वारी अखंडितपणे हयातभर केली. आत्मारामास कामाजी आणि लोभाजी हे दोन थोरले भाऊ होते. सर्वात धाकटा म्हणून आई आत्मारामाचे लाड पुरवी. 8व्या वर्षापासून आत्मारामाने गुरूंच्या सहवासात ज्ञानार्जनास सुरुवात केली. कोवळ्या वयातच आत्मारामांनी नाथ भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा इत्यादी धार्मिक ग्रंथांचं वाचन केलं. बालपणापासूनच ते ईश्वर चिंतनात रममान होत. कोणत्याही कामात त्यांचं लक्ष लागत नसे. विरक्त राहण्यात आत्मारामांना विलक्षण आनंद वाटत असे. त्यांच्या अशा विक्षिप्त वागण्यामुळे कुटुंबातील भावंडे त्यांचा तिरस्कार करत, परंतु आत्मारामास त्यांचे काही वाईट वाटत नसे. त्यांच्या भगवत भक्ती आणि नामस्मरणाला कंटाळून घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला. लग्नानंतर तरी आत्मारामाच्या वागणुकीत सुधारणा होईल म्हणून 12व्या वर्षी टिक्की येथील नातेवाईकांच्याच एका मुलीसोबत आत्मारामाचा विवाह लावण्यात आला. किशोर वयातच आईवडिलांचे छत्र हरवले. आत्माराम कामकाज सोडून नेहमी भजन आनंदात तल्लीन होत असत. त्यांच्या या नामस्मरणास कंटाळून भाऊ आणि भावजया त्यांना टाकून बोलत. भावजया तर तू भूमीला भार आहेस असंही म्हणायच्या. तेव्हा आत्माराम आपल्या थोरल्या भावांना म्हणत, मला काही काम सांगा, मी आनंदाने ते पूर्ण करेन. भावांनी आत्मारामास गाई गुरे चारायला घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवली. प्रातकाळी उठून मिळेल ती शिळीपाती भाकरी घेऊन गुरे राखायला आत्माराम घेऊन जात. तिथेही आत्माराम देहभान हरपून भजन करत. जनावरांनी पिकाचे नुकसान केले म्हणून अनेक वेळा लोक आत्मारामाची भावाकडे तक्रार घेऊन येत. दररोजच्या भानगडींना त्यांचे भाऊ कंटाळले होते. कित्येक वेळा सांगूनही आत्मारामाच्या भजनात खंड पडत नव्हता. लोकांच्या तक्रारी वाढतच होत्या. पत्नी घरी आल्यानंतर तरी आत्मारामाच्या वागणुकीत सुधारणा होईल म्हणून आत्माराम वयात आले तेव्हा त्यांचे फलशोभन करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली. सर्व नातेवाईकांना निमंत्रित केले, परंतु विरक्त वृत्ती धारण केलेल्या आत्मारामांना प्रपंचात अडकून पडायचे नव्हते. त्यांनी आपल्या भावांना आणि सासऱ्यासही सांगितले की माझ्या अज्ञान अवस्थेत माझे लग्न लावलात, परंतु आता मी सज्ञान आहे. मला या प्रपंचात अडकून पडायचे नाही. हे फलशोभन रद्द करावे. फलशोभन रद्द झाल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांची निंदा केली. नाना तऱ्हेची नावे ठेवली, परंतु आत्मारामांनी ध्येयनिष्ठा अजिबात ढळू दिली नाही. काही दिवसानंतर भावांनी त्यांना भजन पुरे कर, काही काम सुद्धा करत जा म्हणून सुनावले आणि शेतातील पालव्या तोडायला पाठवले. परंतु शेतावर जाऊन आत्माराम नामस्मरणात तल्लीन झाले. दिवस मावळला तरी एकाही पालवीला त्यांनी हात लावला नाही. काहीच काम न केल्याबद्दल भावांनी त्यांना खडे बोल सुनावले. आज काम केले नाही म्हणून आत्मारामास खायला देऊ नको अशी बायकोस सूचना केली. भाऊ निघून गेल्यानंतर आत्मारामांनी हातानेच पालव्या उपटून त्यांचा ढीग घातला. दुसऱ्या दिवशी रानातील पालव्यांचा भला मोठा ढीग पाहून महाराजांचे भाऊ आश्चर्यचकित झाले. एकदा खळे शिंपण्यासाठी पाणी आणून भाऊ थकले. घागरीत थोडेसेच पाणी शिल्लक असताना भावाने आत्मारामांना खळे शिंपून घे म्हणून आज्ञा केली. त्यांनी तेवढ्यात शिल्लक पाण्यात खळे शिंपले असता खळे पाण्याने तुडुंब भरले. खळ्याच्या ठिकाणी जणू काही छोटा तलावच तयार झाला. पाणी काही आटत नाही हे पाहून भावांनी उरलेल्या पाण्यात दुसरीकडे पाणी शिंपून खळे तयार केले. त्या घटनेने भावांना आश्चर्य वाटलं. आपल्या भावाच्या हातात मोठी बरकत आहे अशी त्यांची धारणा झाली. कदाचित हा भगवंताच्या नामस्मरणाचाच परिपाक असावा म्हणून त्यांनी तेव्हापासून आत्मारामास वाईट बोलणे सोडून दिले. मळणीनंतर भावांनी आत्मारामास राशीची मोजणी कर म्हणून सांगितले. त्यावर महाराज म्हणाले, मी व्यवहार शून्य आहे, मला मोजमाप करता येत नाही. तेव्हा भावाने सांगितले, तू फक्त एका जागेवरून दुसरीकडे मापाने रास टाक.
आत्मारामांनी भावांना सांगितले की गोरगरिबांना धान्य वाटप होणार आहे, म्हणून गावात दौंडी द्या. त्याप्रमाणे दौंडी देण्यात आली. गावातील सर्वांनी धान्य भरून नेले. आत्मारामाच्या या दातृत्व भावनेने सर्वजण कृतार्थ झाले. गावातील सर्वांना धान्य वाटूनही राशीचा ढीग जशास तसा होता. रास जरा देखील कमी झाली नव्हती. या घटनेने गावात आत्मारामांचा मान वाढला. जे गावकरी त्यांचा अनादर करत, निंदा करत, तेच गावकरी आदराने त्यांना महाराज म्हणू लागले. दर एकादशीला महाराजांच्या रसाळ वाणीतून कीर्तन ऐकण्यासाठी भक्त आतुर होऊ लागले. आषाढी आणि कार्तिकीला महाराज पंढरपुराला वारीस जात. महाराजांची कीर्ती हळूहळू परिसरात पसरली. शेजारच्या गावातून महाराजांना कीर्तनासाठी निमंत्रणे येऊ लागली. एकदा महाराज किक्की गावात कीर्तनासाठी गेले असता आपल्या मुलीची कायमची सुटका होईल म्हणून महाराजांच्या सासूने महाराजांवर विष प्रयोग करून पाहिला. विष घातलेली पोळी खायला दिली. तीच पोळी कुत्र्याला टाकली असता कुत्रा जागीच गतप्राण झाला. परंतु विष पोळी देखील महाराजांनी पचवली. नंतर त्या कुत्र्याला जीवदान देखील दिलं. दुसऱ्या एका प्रसंगात मेहुण्यांनी महाराजांचा पूजेचा शालिग्राम खोल गोदावरीच्या डोहात फेकून दिला. त्यांनी असा विचार केला की डोहातील सुसरी महाराजांना फस्त करतील आणि आमच्या बहिणीची कायमची सुटका होईल. शालिग्राम शोधण्यासाठी महाराज त्या खोल डोहात उतरत असताना अनेक भक्तांनी महाराजांना डोहात जाऊ नका असा सल्ला दिला, परंतु महाराजांनी कोणाचेही ऐकले नाही. गोदावरीच्या त्या खोल डोहात उतरताच पाणी फक्त छाती एवढेच उरले. महाराजांनी तो शालिग्राम मिळवण्यासाठी 11 दिवस पाण्यात मुक्काम ठोकला. शेवटी भगवंतच स्वतःहून महाराजांच्या ओंजळीत आले. भगवत भक्तीच्या ओढीने आत्माराम महाराजांनी माहूर घातले. त्या ठिकाणी त्यांनी कीर्तन देखील केले. भागवत धर्माच्या प्रचार प्रसारासाठी महाराजांनी अनेक ठिकाणी भटकंती केली. भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम हाती घेतलं. माहूर गडावर काही काळ मुक्कामानंतर महाराज हदगाव तालुक्यातील चाभरा या गावाशेजारच्या जंगलात वास्तव्यास आले. महाराजांच्या सेवेसाठी सोबत त्यांचे मानकोजी हे शिष्य असायचे. त्याच सुमारास महाराजांचे दुसरे शिष्य अन्साजी गुरुसेवा करण्यासाठी शेलगावहून चाभऱ्याच्या जंगलात जायचे. दिवसभर शेतातील कामे करायची आणि दररोज संध्याकाळी न चुकता गुरुभक्तीच्या ओढीने चाभऱ्याला जायचं. ऊन, वारा, पाऊस, महापूर कशाचीही तमा न बाळगता त्यांचा हा दिनक्रम ठरलेला असायचा. एके दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला. जोराचा वारा सुटला. गारांचा वर्षाव सुद्धा झाला. तरी देखील त्या प्रचंड नैसर्गिक आपत्तीत अन्साजी संत आत्माराम महाराजांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी हजर झाले. अन्साजीने सतत 3 वर्ष हा नित्यक्रम चालवला. एवढ्या अरिष्ठांचा सामना करत आपल्या सेवेसाठी तत्पर राहणाऱ्या सद्भक्ताची महाराजांना दया आली. त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन महाराजांनी अन्साजी सोबत शेलगावी येण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याप्रमाणे महाराज शेलगावला वास्तव्यास आले. येथे आल्यानंतर खडतर अशा जागेची निवड महाराजांनी वास्तव्यासाठी केली. गावातील प्रत्येक जण ती जागा नको म्हणून आग्रह करत होते. तरी देखील महाराजांनी गावाशेजारची दक्षिण दिशा निवासासाठी निवडली. आत्माराम महाराज शेलगावी मुक्कामास आल्यामुळं अन्साजी रात्रंदिवस महाराजांच्या सेवेत राहू लागला. मुलाबाळाकडे, गुराढोराकडे, शेतीकडे अन्साजीचं दुर्लक्ष होऊ लागलं. एके दिवशी मानकोजी दूध घेण्यासाठी अन्साजीकडे आले असता अन्साजीची पत्नी रागारागाने महाराजांना अर्वाच्य बोलू लागली. जोगड्याला किती खाऊ घालणार? लेकरा बाळाकडे दुर्लक्ष करून त्या जोगड्याच्याच सेवेत राहा. जोगड्याच्या नादी लागून नवरा पार वाया गेला आणि त्यानं घर संसाराकडे दुर्लक्ष केलं, अशी खंत तिने व्यक्त केली. तुमच्यासारख्या भोळ्या लोकांना हे महाराज फसवतात. तुम्ही त्यांच्या नादी लागून कामधंदा सोडून त्यांच्याच सेवेत सदोदित राहता, अशी अन्साजीची बायको त्याला सांगू लागली. बायकोच्या अशा विरोधानेही अन्साजीच्या भक्तीत कसलीही कमतरता आली नाही. तोपर्यंत महाराज आणि मानकोजी शेलगाव सोडून निघाले. आपल्या वास्तव्यामुळे कोणाच्या लेकरा बाळाची आबाळ नको म्हणून महाराजांनी शेलगाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
अंसाजी मठात पोहोचण्यापूर्वीच महाराज तिथून निघून गेले। त्या दिवशी आषाढातील अमावस्या होती। महाराज थेट गोदावरी तीरावर असलेल्या मुगुट गावी पश्चिम दिशेला असलेल्या विठ्ठल मंदिरात विश्रांतीसाठी थांबले। तोच अंसाजी महाराजांना शोधत धापा टाकत मुगटला आला आणि रडत पडत महाराजांना शेलगावी परत येण्यासाठी विनवणी करू लागला। महाराज म्हणू लागले, माझ्यामुळे तुझ्या लेकरा बाळांना पत्नीला त्रास झाला, आता मी परत येणार नाही। महाराजांनी त्याला समज दिली, तुझ्या भक्तीमध्ये कुठलीही कमतरता नाही, तू माझी अपार सेवा केली, तुझ्या भक्तीत कसलीही खोट नाही, तुझा काहीही अपराध नाही, मी आता परत येणार नाही। अंसाजी अन्न पाणी सोडून 3 दिवस तिथं धरणं धरून बसला, परंतु महाराजांनी त्याला मानकोजीस सोबत घेऊन जाण्याचा सल्ला दिला। आम्हा संन्याशांनी एकाच ठिकाणी कायमस्वरूपी मुक्कामाचा मोह करू नये असे म्हणून अंसाजीला परत जाण्याची आज्ञा केली। आषाढी अमावस्या आणि मार्गशीर्ष षष्ठीला न चुकता मुगटला येण्याचा आदेश दिला। मुगट येथे वास्तव्यास असताना महाराजांना विठोजी कल्याणकर यांनी मठ बांधून दिला। महाराजांनी मुगट येथील वास्तव्य काळात नाथ भागवत ज्ञानेश्वरी पारायणाचा नित्यनेम चालवला। मुगट येथील वास्तव्य काळात अनेक सद्भक्तांवर कृपा केली। शके 1755 पासून मुगट येथील मठात अखंड हरिनाम सप्ताह आणि दशमीच्या दिवशी दत्त जन्म साजरा करण्यास सुरुवात केली। मार्गशीर्ष षष्ठी शके 1774 या दिवशी पारायणानंतर महाराजांनी वयाच्या 62व्या वर्षी वैकुंठ गमन केले। तेव्हापासून शेलगावहून दरवर्षी मुगटला मार्गशीर्ष षष्ठीला 5 दिवसासाठी पालखी जाते। आजपर्यंतच्या इतिहासात एकदाही यामध्ये खंड पडला नाही। फाल्गुन वद्य नवमी आणि दशमीला मानकोजीने सुरू केलेला दत्त जन्माचा उत्सव शेलगावला दरवर्षी होत असतो। मानकोजी आत्माराम महाराजांना दत्ताचा अवतार मानत, म्हणून दुपारी दत्त जन्म व सायंकाळी दहीहंडीचा हा नित्यनेम मुगट आणि शेलगाव या दोन्ही ठिकाणी भक्तांकडून या काळातही सुरूच आहे।